तुम्हाला माहीत आहे का, प्रेग्नन्सीमध्ये एक असा मोमेंट येतो जेव्हा आपण गुगलवर सर्च करतो गर्ल और बॉय सिम्पटम्स ड्युरिंग दी प्रेग्नन्सी आणि एक रॅपिड होल सुरू होतो आणि तो संपतच नाही. मी सुद्धा हे केलं होतं आणि आज मी तुम्हाला शेअर करणार आहे माझी प्रेग्नन्सी जर्नी, माझा एक्सपिरियन्स कसा होता, कोणत्या थेरीज करेक्ट होत्या, कोणत्या थेरीज कम्प्लिटली रॉंग निघाल्या आणि एक असा मोमेंट जो मी कधीच विसरणार नाही. तर चला मग सुरू करूया. तर हाय गाईज, मी आहे श्रद्धा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग खूपच पर्सनल आहे कारण मी शेअर करणार आहे माझी प्रेग्नन्सी जर्नी, माझा एक्सपिरियन्स. आणि प्रेग्नन्सी जर्नी खूप इंटिमेट असते, तर खरंच खूप हिंमत लागली आहे हा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी. पण जर माझा एक्सपिरियन्स एखाद्या नव्या आईला किंवा एका न्यू मॉमला, प्रेग्नेंट मॉमला हेल्पफुल वाटू शकतो, तर हा एक्सपिरियन्स शेअर करणं वर्थ इट आहे असं मला वाटतं. मी बोलणार आहे काही असे सिम्पटम्स प्रेग्नन्सीबद्दल जे मी अनुभवले, जसे क्रेविंग्स, मॉर्निंग सिकनेस, बॉडीमध्ये झालेले काही चेंजेस, बेबीचे हार्ट रेट्स, असे काही सिम्पटम्स जे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा प्रेग्नन्सी समजली तेव्हा घरामध्ये एक वेगळाच आनंद होता. सगळे खूप खुश झाले होते, मीही खूप खुश होती, आतून खूप आनंदी होती. आणि खरं बोलायला गेलं तर खूप नर्वससुद्धा होती, कारण की एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावरती येणार आहे आणि हे मी कसं करीन किंवा हे कसं होईल आणि ही जर्नी कशी असेल, असे खूप सारे प्रश्न माझ्या मनामध्ये होते. आणि मला नक्की खात्री आहे की जी फर्स्ट टाईम न्यू मॉम असते त्या सगळ्या स्त्रियांच्या मनामध्ये हा प्रश्न येतोच. सो मी सुद्धा थोडीफार हातून नर्वस आणि घाबरलेली होती, पण देवाच्या कृपेनं सगळं काही व्यवस्थित आणि छान झालं. आता सगळ्यात जास्त महत्त्वाचा जो आपल्याला सिम्पटम्स बघायला मिळतो तो म्हणजे मॉर्निंग सिकनेस. तो मॉर्निंग सिकनेस कसा होता माझ्या प्रेग्नन्सीमध्ये, तर ॲज पर द थिअरी आपल्याला असं बोलतं की जर जास्त उलट्या मळमळणं असेल पूर्ण 9 महिन्यापर्यंत किंवा जास्त काळापर्यंत, तर ते गर्लचे सिम्पटम्स असतात. आणि जर कमी उलट्या, कमी मळमळणं असेल तर ते बॉयचे सिम्पटम्स असतात. तर माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मला अतिशय प्रमाणात अशा उलट्या झाल्या नाही. सुरुवातीचे 3 महिने मला थोडा त्रास झाला आणि त्याच्यानंतर माझं मळमळणं, जे उलट्या उलट्या होणं किंवा जे काही प्रकार होता तो कमी झाला. मी कम्फर्टेबल होती, मी व्यवस्थित खात पीत होती. जो फर्स्ट ट्रायमेस्टर असतो जेव्हा आपल्याला खाता पिता येत नाही, मला ड्युरिंग त्या पिरियडमध्ये फोडणीचा किंवा कोणत्या तरी डिओचा, स्प्रेचा, फ्रेग्रन्सचा वासाने मला मळमळणं होत होतं आणि तो वास अतिशय डोक्यामध्ये बसायचा. तर ही जी थिअरी आहे, अतिशय प्रमाणात उलट्या मळमळ होणं म्हणजे गर्ल आणि कमी उलट्या आणि मळमळ असणं म्हणजे बॉय, तर ही थिअरी माझ्या बाबतीमध्ये करेक्ट होती. आणि जी सेकंड थिअरी आहे एनर्जी, एनर्जी कशी असते प्रेग्नन्सीमध्ये, माझी एनर्जी कशी होती प्रेग्नन्सीमध्ये, तर मी ॲक्टिव्ह होते. मी ट्रॅव्हल करत होती, ऑफिसला येणं जाणं, घरची थोडीफार कामं करणं, बट एकदम जास्त असा थकवा नाही जाणवला मला ड्युरिंग द प्रेग्नन्सी. तर थिअरी आपल्याला असं सांगते की खूप जास्त थकवा असेल तर ते गर्लचे सिम्पटम्स असतात आणि आपण ॲक्टिव्ह आहोत, आपण हालचाल करत आहोत चांगल्या प्रकारे, तर ते बॉयचे सिम्पटम्स असतात. तर ही थिअरी पण माझ्या बाबतीमध्ये करेक्ट ठरली. नेक्स्ट सिम्पटम्स आहे स्किन ग्लो आणि केस कसे होते ड्युरिंग दी प्रेग्नन्सी. तर प्रेग्नन्सीमध्ये माझी स्किन खूप अशी एकदम ग्लो नव्हती झाली, पण खूप डल पण नव्हती झाली, नॉर्मल नॅचरली ग्लो करत होती. जे कोणी मला बघायचे बोलायचे की तू छान दिसते प्रेग्नन्सीमध्ये, स्किन ग्लो झाली आहे. आणि हेअरचं बोलायला गेलं तर खूप जास्त हेअरफॉल नव्हतं. उलटं मी बोलीन प्रेग्नन्सीमध्ये माझे केस खूप स्ट्रॉंग झाले होते. आणि जसं हातापायाला सूजन येणं, चेहरा सुजणं, तर माझ्या पायांना अति प्रमाणात सूजन होती. मी वेट गेनसुद्धा खूप केलं होतं. जवळजवळ मी 8 to 10 kgs वेट गेन केला आहे ड्युरिंग दी प्रेग्नन्सी. हा जो सिम्पटम्स आहे की स्किन ग्लो करणं, हेअर स्ट्रॉंग होणं म्हणजे बॉय, आणि खूप स्किन डल दिसणं आपली, आणि केस गळणं म्हणजे गर्ल, कारण की गर्ल आपली सुंदरता घेते असं बोलतात. सो माझ्या बाबतीमध्ये ही थिअरी करेक्ट ठरली आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे बेली शेप. खूप जणांना क्युरियोसिटी असते की प्रेग्नन्सीमध्ये बेली शेप कसा असतो. तर माझी बेली पुढे आणि खालच्या बाजूला होती, कॉम्पॅक्ट, गोलाकार किंवा पसरलेली नव्हती. थिअरी आपल्याला अशी बोलते जर आपली बेली पसरलेली गोलाकार असेल तर गर्ल, आणि जर ती राऊंड शेपमध्ये असेल, पुढच्या दिशेने असेल तर बॉय. तर जी ही थिअरी आहे ती माझ्या बाबतीमध्ये तरी करेक्ट ठरली. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट, बेली शेप हे तुमच्या बॉडी टाईप, हाईट आणि मसल्सवर डिपेंड असतं. आणि डॉक्टरही बोलतात की बेली शेपवरून आपण प्रमाण नाही लावू शकत हे गर्ल आहे की बॉय आहे. पण काही लोक ह्या गोष्टीसोबत रिलेट करतात, म्हणून मी हा एक्सपिरियन्स शेअर करते.
आता तो सगळ्यात फन पार्ट म्हणजे क्रेविंग्स. प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला क्रेविंग्स कशा असतात, तर ॲज पर द थेरी असं बोलतात की जर तुम्हाला खूप गोड खाऊ वाटतं आहे तर ते गर्लचे सिम्पटम्स असतात, आणि जर तुम्हाला खूप झणझणीत तिखट खाऊ वाटतं तर ते बॉयचे सिम्पटम्स असतात. तर मला प्रेग्नन्सीमध्ये खूप गोड खाऊ वाटायचं, केक, आईस्क्रीम, चॉकलेट्स, पुरणपोळी अशा प्रकारे. पण जी ही थेरी आहे की बॉय असेल तर तुम्हाला तिखट झणझणीत खाऊ वाटतं, कारण लॉजिकली बॉय स्पायसी आणि खूप अग्रेसिव्ह असतात आणि गर्ल्स स्वीट असतात, म्हणून मुलगी असेल तर स्वीट खाऊ वाटतं. पण ही थेरी माझ्या बाबतीमध्ये तरी रॉंग ठरली आहे. तर मला उलटं खूप गोड खाऊ वाटत होतं. आणखीन एक पॉप्युलर थेरी म्हणजे बाळाचे हार्ट रेट्स. आता खरं सांगायचं बोललं तर प्रत्येक सोनोग्राफीमध्ये बाळाचे हार्ट रेट्स ऐकणं हा एक्सपिरियन्स खरंच खूपच मस्त होता. शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला कसं वाटायचं. पण जर बाळाचे हार्ट रेट सांगितलं तर माझ्या बाळाची हार्ट रेटची कन्सिस्टन्सी होती 155 ते 165, म्हणजे 155 टू 165 टू 70च्या मध्येच होती. आणि ही थिअरी अशी बोलते की जर बाळाचे हार्ट रेट्स 140पेक्षा जास्त असेल तर ते गर्लचे सिम्पटम्स असतात, आणि 140पेक्षा कमी असेल तर ते बॉयचे सिम्पटम्स असतात. तर ही थिअरीसुद्धा माझ्या बाबतीमध्ये कम्प्लिटली रॉंग ठरली आहे. आणि आता सगळ्यात एंटरटेनिंग पार्ट म्हणजे घरचे मोठे माणसं काय बोलायचे. तर माझ्या घरामध्ये मेजॉरिटी 90% तरी सगळ्यांचं बोलणं हेच होतं की बॉय आहे. कोण माझा चेहरा बघून बोलायचं, तर कोण माझं बेली बघून बोलायचं, तर कोण माझी चाल बघून बोलायचं. सो घरामध्ये असे वेगवेगळे प्रमाण वेगवेगळी माणसं लावतच होती. एक मुमेंट तुम्हाला सांगायचं झालं तर जेव्हा डिलिव्हरी झाली आणि मी माझ्या बाळाला जन्म दिला, तो क्षण खरंच खूप अनमोल आहे. तो शब्दात नाही सांगता येत. त्यावेळी पूर्ण जग थांबल्यासारखं वाटलेलं. एक वेगळ्याच प्रकारची शांतता आलेली मनामध्ये, एक वेगळ्याच प्रकारचं ग्रॅटिट्यूड होतं. ह्याच्यासाठी नाही की बॉय झालं, पण ह्याच्यासाठी की सेफ हेल्दी डिलिव्हरी झाली. बेबी हेल्दी आहे, तो रडतो आहे, तो श्वास घेतो आहे, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. बॉय किंवा गर्ल या पलीकडे एक निरोगी जीव या जगात आला आणि तो माझा आहे, हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. ही फीलिंग ऑनेस्टली शब्दात नाही सांगता येत. तर तुमची प्रेग्नन्सी जर्नी कशी होती, किंवा तुम्ही सध्या प्रेग्नंट आहात तर तुम्हाला कशा क्रेविंग्स आहेत, तुम्हाला तुमचे सिम्पटम्स आणि माझे सिम्पटम्स सिमिलर आहेत का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला ऐकायला खूप आवडेल. तर अशाच ब्लॉगसोबत आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, बाय.